तुम्हाला असं वाटते का हा नाश्ता मी बाहेरून मागवला? माझे मिस्टर तर म्हणतात, "वाटत नाहीये हा नाश्ता तुम्ही बनवलाय. असं वाटतंय की बाहेरून मागवलाय." माझे मिस्टर म्हणाले, की माझे काही मित्र घरी येणार आहेत आणि अगदी वेळेवरच आणि पटकन चहा बनव आणि चहासोबत झटपट असा नाश्ता बनव आणि तो पण टेस्टी बनव. आता म्हणलं, एवढ्या लवकर काय नाश्ता बनवायचा? तर माझ्याकडे होता ब्रेड. चला म्हणलं ब्रेडचंच काहीतरी बनवूया. आता पटकन होण्यासाठी ब्रेडच्या स्लाइसवरचे स्लाइस असे सगळे स्लाइस एकावर एक ठेवले आणि ह्याच्या ब्रेडच्या 4 कडा कट करून घेतल्या आणि हे पटकन असे लाटून घेतले. लाटल्यामुळं काय होतं, हे स्लाइस असे पातळ होतात. आता सारे साईडला ठेवून दिले. त्याच्यानंतर एक बॉल घेतला आणि याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे घालायच्या आहेत भाज्या. एक कांदा मी कट करून घेतलेले आहेत. एक शिमला मिरची कट करून घेतली, बारीक कट करायचे. एक टमाटर पण बारीक कट करून घेतले. एक गाजर खिसून घेतलं. गाजर खिसायचंय. 2 चमचे स्वीटकॉर्न घेतले आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ. स्वीटकॉर्न बॉईल करूनच घ्यायचंय आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे. आता आपलं सारण अजून टेस्टी होण्यासाठी त्याच्यामध्ये घालायचं आहे पनीर. मी पनीर खिसून घातले. त्याच्यानंतर चीज पण खिसायचं आहे. पनीर आणि चीजमुळं अजून आपल्या सारणाला टेस्ट येणार आणि नाश्ता खूप चविष्ट लागणार आहे आणि सारण पण थोडंसं ओलसर होतं. आता हे चमच्याच्या मदतीनं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. अगदी जे आपण तिखट, मीठ, मसाला जे घातलाय तो चांगला एकजीव झाला पाहिजे. आता सारण आपलं तयार झालेलं आहे. बघा, याच्यामध्ये घालायची बारीक कट केलेली कोथिंबीर, आता साईडला ठेवूया आणि त्याच्यानंतर 2 चमचे मैदा घ्यायचा आहे आणि मैद्यामध्ये पाणी घालून याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे. याच्यामध्ये अजिबात डिकळ्या राहिल्या नाही पाहिजे त्या. त्यामुळं चांगलं मिक्स करून अशी चांगली पेस्ट झाली पाहिजे. बघा, अशा पद्धतीने सारण तयार झालंय, पेस्ट तयार झाली. आता नाश्त्याला कुरकुरीत क्रिस्पी येण्यासाठी ब्रेड क्रम्ब घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 1 चमचे तीळ घातले आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय. याच्यामुळं नाश्त्याला कुरकुरीत क्रिस्पीपणा येणार आहे आणि कलर पण छान येणार आहे. तर चला, आता ब्रेडचे स्लाइस तयार आहेत, सारण तयार आहे, पेस्ट तयार आहे आणि याचं ब्रेड क्रम्बचं घोळ हे पण तयार झालं आहे, ब्रेड क्रम्ब पण. आता आपल्याला घ्यायचे ब्रेड स्लाइस घ्यायची आणि 1 चमचा ते 1.5 चमचे इतकं सारण याच्यावरती घालायचंय तुम्हाला. खूप जास्त पण नाही घालायचं, नाहीतर रोल होणार नाहीये. आणि जे आपण मैद्याची पेस्ट तयार करून घेतली, ती अशी ब्रेडच्या चारही बाजूला लावून घ्यायचे. जेणेकरून म्हणजे आपलं सारण बाहेर निघणार नाहीये. ते व्यवस्थित चिटकून बसेल. बघा, एक फोल्ड करायचा, दुसरा फोल्ड करायचा आहे आणि तो फोल्ड पण चांगला चिटकून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजू पण चांगल्या चिटकून घ्यायच्या अशा पद्धतीने पुन्हा एकदा स्लाईस घेतली, त्याच्यावर सारण घातलंय आणि एक फोल्ड केला. तो फूल पण दाबायचा आहे आणि दुसरा फूल पण असा किनारे अशी चांगले दाबून घ्यायची दोन्ही साईडने. बघा, अशी व्यवस्थित अशी चिकटलेली आहे आणि अशा पद्धतीने सारे रोल तयार करून घ्यायचे. आज आपण बनवणार आहे कुरकुरीत क्रिस्पी ब्रेड रोल. आता तुम्ही मैद्याचे तर स्प्रिंग रोल खाल्ले, पण
ब्रेडचे पण खूप भारी लागतात. खायला खूप टेस्टी लागतात. आता एक पॅन घ्यायचंय, पॅन चांगला गरम करायचा त्याच्यामध्ये घालायचं तेल. तेल मिडियम गरम करून घ्यायचंय. आता आता घोल पुन्हा चांगला मैद्याचा हलवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हे रोल चांगले असे बुडवून घ्यायचे आहेत आणि हे ब्रेड मध्ये चांगले कोट करून घ्यायचे आहेत बघा, अशा पद्धतीने. आणि मिडियम गॅसवरती हे रोल आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता एका वेळेस मी खूप असं जास्त घालायचे नाहीये. मी 4 घातले आणि टाकल्यानंतर लगेच हलवायचं नाहीये. 2 मिनिटं सेट व्हायला द्यायचे आणि 2 मिनिटानंतर हलवायचे आहेत. हलायचे म्हणजे तिथल्या तिथंच असं सरकवायचे आहे. पलटी मारायची नाहीये. आणि आता बघू पलटी मारूया. बघा मस्त कलर आलेला आहे. कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत. असे ब्राउन कलर येऊन द्यायचा आहे आणि आता दुसऱ्या बाजूने पण असाच कलर येऊन द्यायचा आहे. बघा आणि आता आपण काढून घ्यायचे मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी आपले ब्रेड रोल तयार झालेले आहेत. आवाज पण छान येतोय. आता हे मी शालो फ्राय केलेले आहेत. आता बघा किती छान कलर आलेला आहे आणि आवाज पण बघा कसा क्रिस्पी येतोय. आता आपण हे सर्व्ह करूया. तर चला आता याला आपल्याला अगदी मधोमध आणि क्रॉसमध्ये कट करायचंय बरं का. हे बघा आतलं सारण असं बाहेर दिसलं पाहिजे कट केल्यानंतर. अशा पद्धतीने कट करायचं आहे. जसं हॉटेलमध्ये स्टार्टर कसं असतं तशा पद्धतीने. आणि हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर करून खाऊ शकता. आणि हे बघा मस्त असे आपले कुरकुरीत क्रिस्पी असे ब्रेड रोल तयार झालेले आहेत. हे तुम्ही नक्की करून बघा. अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब